हा हे सगळं ठीक आहे, पण मोहन एकदा आपल्या लीगल ॲडवायझर्सना विचारून बघ की दिशाने जी आपल्याला नोटीस पाठवली आहे त्याबद्दल काही स्टे वगैरे आणता येतो का, हे आपल्या लीगल ॲडवायझर्सना विचारून घे. हो वहिनी, बघतो. पहिल्या आपल्याला बेसावध राहून नाही चालणार बरं का. त्या मुलीला आपल्याला शोधावंच लागेल. हो आणि लवकरात लवकर. म्हणजे यांना पारूलाच तर शोधायचंय. मला सांगा वहिनींनी जर त्यांची ताकद लावली तर कितीसा वेळ लागेल पारूला शोधायला. नाही मग माझ्या मागे फिक्स होईल धुणी भांडी आणि स्वयंपाक पाणी. वहिनी मी काय म्हणते, काय गरज आहे सांगा ना. आपण ना तो लोगो विसरून जाऊयात आणि एखादा नवीन लोगो तयार करू आणि त्या लोगोसाठी इंटरनॅशनल मॉडेलचे डोळे घेऊ. हा नको इंटरनॅशनल मॉडेल कशाला, आपण ना असे साधे संस्कारी डोळे घेऊ. तुमच्या आजूबाजूला आहेत, दिसतात का तुम्हाला इंटरनॅशनल मॉडेलपेक्षा सुंदर डोळे? नाही माझे डोळे बघा ना किती सुंदर आहेत. आपण ना नवीन लोगोसाठी माझेच डोळे वापरूयात, चालेल? नक्की दामिनी, असंच करूया. अगं थँक्यू. हे बघ, जेव्हा आपल्याला लोकांना घाबरवण्यासाठी एखादं प्रोडक्ट काढायचं असेल ना, तेव्हा त्याच्यावर आपण तुझेच डोळे वापरूया नक्की. आता राहू दे. आई आई काय झालं? आई हे उत्तम स्केच आर्टिस्ट आहे. या बसा ना. हे ना फक्त डोळ्यावरून चेहऱ्याचा अंदाज घेतात आणि स्केच काढतात. आजवर त्यांनी असे खूप स्केचेस काढलेत. आई एकदा का तो चेहरा आपल्या समोर आला ना की आपण लगेच त्या मुलीला शोधून काढू. खरंय. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला ही जी मदत करताय त्याने आमचा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. खरंय. चल हे बघा. श्रीकांत, सकाळच्या गोळ्या घेतल्यास? घेतो ना, थोड्या वेळाने घेतो. श्रीकांत, अरे काय लहान मुलासारखं वागतोयस. सगळं कसं हातात आणून द्यावं लागतं रे. चल 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 उठ. पारू चहा. पारू कशाला? पारूचं काय काम आहे इथे? अगं पाहुणे आले, चहा पाणी नको बघायला त्यांचं.